सत्तेचा माज नाही तर सेवेचा वारसा। माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात चांदूर बाजारच्या लोकप्रतिनिधींचे रक्तदान करून पदग्रहण। चांदूर बाजार राजकारणात सत्ता मिळाली की अनेकदा जल्लोष आणि हारतुऱ्यांचा सुकाळ पाहायला मिळतो। मात्र माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख सिद्ध केली आहे। चांदूर बाजार नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कोणताही राजकीय डामडौल न करता रक्तदान करून आपल्या कार्याची अधिकृत सुरुवात केली। बातम्याची ठळक वैशिष्ट्ये। सेवाभावी परंपरा। माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी रक्ताचे नाते जोडले। आदर्श पाऊल। गुलाल आणि फटाक्यांच्या खर्चाला फाटा देत रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले। प्रहारचा विचार। सत्ता ही केवळ खुर्चीसाठी नसून ती जनसेवेचे माध्यम आहे, हा विचार या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांनी नेहमीच माणुसकी हाच धर्म मानून काम केले आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चांदूर बाजारच्या नवनियुक्त शिलेदारांनी पदभार स्वीकारताना रक्ताची तुटवडा भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलले। या अनोख्या उपक्रमाचे चांदूर बाजार तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे।